खेळ झाले पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले आता खाली ठेवा आता हळू खाली ठेवा ठेवा आता नमस्कार करून उभे राहा आता जात्यान कौल दिलेलो असा वाईट शक्तीशी ह्या तुमच्या घरातलाच कोणतरी बोलता आता कोण आणि काय ह्यात तुम्ही शोधून काढा म्हणजे रघु काका बोलत होते हा बरोबरच होता हे असे कौल लावून आपल्याच माणसांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे काही प्रॉब्लेम्स असतील तर बोलून एकमेकांशी सॉर्ट आउट करा ना या असा बोलून निस्तरता येत नाही आणि कोण कबूल पण करणार नाही बरं एक कौल लावून झालेलो हा दुसरं कौल लावतो असाल तर सांगा माझं खोटं वाटत असेल तर लावा कौल आणि बघा अण्णांना मुक्ती मिळाली की नाही ते तू कपरव रे अहो घरात काय चालला हा ता बघून माका पण वाटता बघूक वया दत्ता लाव कौल बरा लावा कोण बसा आणि लावा परत बोट लावा बारे वा महाराजा या गावचे रहिवासी नाईक हे तुमका कौल लावतं या घराचे मालक अण्णा नाईक ह्यांका मुक्ती मिळाली आहे का नाही ह्या बघण्यासाठी ते कौल लावतात तर तुका योग्य तो कौल दि रे महाराजा कौल दी महाराजा कौल दी कौल जाता उचलला जात नाही अरे जर उत्तर नाही असत ना तर तुम्ही किती काय केला तरी जाता वर उचलाचा नाही म्हणजे अण्णा नायकांका मुक्ती मिळाक नाही हा मी सांगितलं होतं ना अण्णा इथेच आहे पूर्वा नारळ घेऊन या आतलो हो आणते तुमका दोन्ही कौलांची उत्तरा मिळालेली आहेत आता काय करायचा आणि कसा करायचा ह्यात तुम्ही ठरवा डॅड ते जातं कसं उचललं गेलं ती एक शक्ती आहे माधव
निलिमा, आता तर त्यांनी सगळं डोळ्यासमोर बघितलंय आणि जे समोर दिसतंय ते नाकारू शकत नाही ना. ती एक ट्रिक आहे. अगं बाजूक होतास. ह्या किती आत गेला आहे, बघितलास याची हिंमत. कळशी जागेवर ठेव. तुका एकदा सांगलेला कळणार नाही. कळशी जागेवर ठेव. हस हा, हस तू आमच्यावर. तुका कोणाचा चांगला झालेला बघवलं नाही, सगळ्यांच्या वाईटावर उठलंस तू. होय गो, काय वाईट केलं मी तुझा? तुझा तरी काय वाकडा केलाय मी? तू 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 सगळ्या घरातल्यांच्या जीवावर उठलंस. तुका कोणाचा भला झालेला बघवणं नाही. अगो तुका माझे तळतळाट लागतेले. तुझ्या नशिबात ना थेंबर पाणी रावायचा नाही. फिरशी ते पापा पापा कोणी केल्यानी आणि कुणाक फेडूक लागतली ता कळतला. आणि रवला पाण्याचा. पाणी संपला हा, पिऊक पाणी नाही हा. भाऊजी, बरा केलास तुम्ही सगळ्यांका आत पाठवला असता. पोरांसमोर ह्यो तमाशो बरो नाही. बघतास ना काय करता आता. तुम्ही ते का घराचो रस्तो मोकळो करून दिलास आणि आता ता घराचो ताबो मिळवूक बघता हा. असे कित्याक बघतास? बोला काय ता. मारलं तरी जिवंत हा. काय म्हणायचंय का? काय ग निलिमा, काय शोधतेस? काय नाही, जरा पुस्तक चाळत होते. काय तुझं झालं का काम? कसलं काम? जात्यावरून कौल लावण्याचं झालं का? तुला नाही कळणार. अरे खरंच, हे सगळं माझ्या कळण्याच्या पलीकडचंच आहे. का करता तुम्ही हे सगळं? निलिमा, अगं घरासाठी, घराचं सुख परत मिळवण्यासाठी. हो का? काय डेफिनेशन काय आहे तुझी सुखाची? म्हणजे? अरे म्हणजे घरातले सगळे आनंद सुख बाहेर शोधतायत आणि घरातले सुखाचे क्षण किती जणांच्या लक्षात आहेत? ओ सॉरी 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 निलिमा, हॅपी बर्थडे टू यू. अगं माझ्या लक्षातच नाही राहत. मी ना कामात. माधव, माझा बर्थडे नाहीये आज, तो आधीच झालाय आणि तेव्हाही तो विसरला होता. मग आर्चिसचा वाढदिवस नाही, आपली अॅनिव्हर्सरी पण नाही ना. मग आज आहे काय? आज काही नाहीये, उद्या आहे. उद्या? उद्या आर्चिसचा बर्थडे नाही, आपली अॅनिव्हर्सरी. हा फोटो बघ. हा फोटो. हा कुठे मिळाला तुला? पुस्तकात. पुस्तक? अरे वा, छान आहे ना. दत्ता बघ कसा दिसतोय आणि सरिता बघ. वा रे वा. त्यांच्या लग्नाची तारीख आहे खाली. हो खाली तारीख पण. आज अगं ही उद्याची तारीख आहे. तेच सांगतेय मी. दत्ता भाऊजी आणि सरिताची उद्या वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. अरे हो निलिमा, थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. माधव, एक रिक्वेस्ट आहे. आपण हे सगळं विसरून छान सेलिब्रेशन करूया. हो का नाही? सेलिब्रेशन कसलं? अरे उद्या तुझ्या काका काकीची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. हो. तर म्हटलं आपण सगळं छान सेलिब्रेट करूया ना. डन.
बर केक मागवायचा आहे आपण. शाबास. दॅट मी जातो मार्केटला आणि एक मस्त केकची व्यवस्था करतो. काय? हा, पण यातलं दत्ता आणि सरिताला काही कळतं कामा नये. ओके. येस. काऊल लावलेला हा, पण माका माहित हा तुम्ही हायच असाच. घरावर लक्ष ठेवा. अण्णांच्या विड्याचा वास येतोय. गणेशा म्हणा होतो तुम्ही हायच असाल. खरा झाला आता. बघतास ना काय चालला हा. तुम्ही होता तेव्हा असा काय झाला नाही, पण ती अवदसा घरात इली आणि आता तुम्हीच बघा काय ता. पूर्वा बिझी आहेस का? का रे? अगं जरा बाहेर जायचं होतं. आता खय जाऊचा हा? अगं काकी जरा खरेदी करायची होती. पूर्वा आणि पांडूला घेऊन जाऊ का? मला जरा बरं पडेल ना. म्हणजे आरतीच भाऊ खायचलो वस्तू. पांडू मी सांगतो हा तुला. काकी जाऊ आम्ही? जावा, पण लवकर येवा. पूर्वा मिरचो डब्यात भरून ठेवूचो. हो येतो आम्ही लवकर. पांडू चल. आरतीच भाऊ कानूचा काय हा? सांगतो चल. तुम्ही पण विसरलात ना. आठवा आठवा. नीलिमा, दत्ताला आणि सरिताला या प्लॅन बद्दल कळणार तर नाही ना? खरं सांगू, हा. ते दोघं त्यांच्या कामामध्ये इतके अडकलेले असतात ना की उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे हेही त्यांच्या लक्षात नसेल. हो ग, खरंच. पण नीलिमा थँक्स. तू आपल्या कुटुंबासाठी इतका विचार करतेस. ते सगळे माझे कोणीतरी आहेत ना. हो हो हो, खरं. आर्चिस काय कुडवत होतास? उद्या काका काकींच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे हो, मी विसरलेच होते. तर मग आज रात्री आपण केक कापून सेलिब्रेशन करतोय आणि आता आपण तो केकच आणायला जातोय. चला बसा लवकर गाडीत, आपण निघतोय लगेच. केक आणून जाऊ. मामा हा केक. माचीस आणलीस का? मेणबत्ती पेटवावी लागेल. हा, आपण मेणबत्त्या विझवणार नाही. अरे नाईक घराण्याने नेहमी दिवे लावलेले आहेत. काय रे माधवा, या काय सगळा? आई, दत्तादाच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून आणले. पण ह्या एवढा? अगं हे सगळं तुझ्या थोरल्या सुनेने केलंय. काय गो निलिमा, एवढा किती करायचा? असू दे हो आई, आम्ही कुठे दरवर्षी असतो त्यांच्या वाढदिवसाला. या वर्षी आहोत, मग करूया ना सेलिब्रेट. करा करा. हे सॉरी. गणेश काय झालं? असं शांत काय? आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. मग असं तोंड पाडून का बसलाय? मी त्यांच्यासाठी काहीच आणलं नाहीये. अरे त्यांना तुझ्याकडून काहीही नकोय. तू त्यांना फक्त त्यांच्या जवळ राहायला हवाय. तेवढं करशील ना प्लीज? आणि हे बघ गणेश, आज काहीही बोलायचं नाही, वेड्यासारखं बडबडायचं नाही, बाबांना राग येईल असं काही म्हणायचं नाही. चला आता उत्सव मूर्तीनं बोलवा. काय? अगं म्हणजे आई बाबांना बोलव. 12 वाजतील इतक्यात. गणेश अरे इथे येऊन उभा राहा ना. ये रे बाबा, ये. या ना. आले आले. ये या, इथे उभे राहा. त्या काय आज? अरे उद्या म्हणजे आता थोड्याच वेळात 12 वाजल्यानंतर वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा. काय
मी पण विसरले होते. मग पण ह्या सगळा कित्याक? तुमच्यासाठी. इतक्या वर्षात कधीच वाढदिवस साजरा नाही ना केला तुम्ही. सरिता, ही आपली माणसं. काही झाला तरी ह्यांच्या सगळं लक्षात आण. नाही नाही नाही, माझ्या लक्षात नव्हतं. हे तर निलिमांनी सगळं केलंय. हो, माझ्याही लक्षात नव्हतं. माधव, अरे त्यांना तो फोटो दाखव ना. अरे हो हो, हा हो का. हा फोटो मिळाला म्हणून लक्षात आलं माझ्या. चला आता गंगा जमुना बंद करायची ना डोळ्यातनं. बारा वाजले. चला 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 चला, केक कापा. हे घ्या. वहिनी हात लाव. आणि वहिनी, आता केक कापलात ना का मम म्हणायचा. हा, बरं. बरा म्हणताय. हा. बर काका, केक कापून झाला ना? होय तर. मग आता तो केक काकीला भरवायचा आहे. माधवा, आता हे काय? अरे तो अलिखित नियम आहे बाबा, त्यात मी काही करू शकत नाही. हे बघ दत्ता, हा केकचा तुकडा घे आणि सरिताला सरळ भरव. नको हा. काहीतरीच काय. सरिता, असं नाही चालणार. भाऊजी भरवा. नको. ये इथे. आई आता तू भरव. गप गप. काकी, असं नाही, केक भरवायचा म्हणजे भरवायचा. सरिता, भरून टाक. ही सोडूची नाहीत आता. योग्य बाय. हे मेल्या, ऐसरी आहे. गणेश ये. असेच आनंदात रहा. अरे ए माझ्या सुखी राहा. नाही नाही, माझ्या नको. बरं आई, आता हा केक सगळ्यांना कापून वाढतो, नाहीतर आरची सगळा संपवायचा. आर्चिस भाऊ, आर्चिस भाऊ. काय रे, काय झाला? त्या खाल्लास ना तर केक केक खाऊन झालो. खाऊन झालो? तू काय रावला होतास? मी गेले होते थंय. कुठे? थंय विसरलंय. तुझ्या मेल्याच्या केक बरा लक्षात राहिलो. आहे देवा ते का केक. वय देते.
इलय हा पांडू यो तुका घे हा मायनू कळला माका आणखी होयो ना आणतोय हा संपलो घेवा तुम्ही पण घेवा आज दत्ता आणि सरिताच्या लग्नाचा वाढदिवस हा दत्ता सरिता हा येवा अण्णा इलियस